हां ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला आजचा विषय गणित, यामध्ये घटक, परिमिती व क्षेत्रफळ आणि उपगणनाच्या दृष्टिकोन बघणार. गणितामध्ये आपण परिमिती व घनफळ यामध्ये आपण घनाचे पृष्ठफळ बघणार. घनाचे पृष्ठफळ म्हणजे यामध्ये घन म्हणजे तर सर्वात पहिले आपण बघू शकतो की हा जो एक डस्टर आहे, याला जोडलेले एक घन म्हणतो. याला एकूण 6 बाजू आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. याला 6 बाजू म्हणजे याला आपण घनफळ म्हणतो. तर आपण या अशी आपण काढू. घनफळ म्हणजे घनाचे पृष्ठफळ वगैरे सर्व बघणार. सर्वप्रथम आपण एक घनाची आकृती काढू. हा झाला घनफळ. या घनाला एकूण 6 बाजू असतात. घनाला एकूण 6 बाजूंपैकी एक, त्यानंतर ही दुसरी, 3 4 मागची 5 आणि खालच्या साईडने 6. अशा टोटल घनाला एकूण 6 बाजू असतात. तर मला सांगा की तुम्हाला घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र माहिती आहे? अच्छा, तर घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे 6 इंटू बाजूचा वर्ग, 6 गुणिले बाजूचा वर्ग असे घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे. तर आपण पहिले सूत्र लिहू आणि त्यानंतर त्याच्यावर उदाहरण सोडवू. हे झालं घनफळाचे सूत्र. आपण आता उदाहरण घेऊ. या घनाची एक बाजू आहे 4 सेंटीमीटर. किती घेतली आपण? 4 सेंटीमीटर. तर मग आता ह्या 4 सेंटीमीटर साठी आपण आता घनाचे पृष्ठफळ बघू. तर